गाईज, तुम्हाला स्वतःला त्यांच्या लेव्हलपर्यंत जाण्याची काहीच गरज नाहीये बिकॉज यू आर अ किंग ऑफ वॉन्ड्स. ओके, तुम्ही स्वतः एक फिक्स्ड साईन आहात. बाय द वे, मे बी तुम्ही फायर साईन आहात, लिओ, सॅजिटेरियस अँड एरीज. आणि तुमच्यासाठी टेम्परन्स आलेलं आहे. सो बॅलन्स्ड स्टेटमध्ये तुम्ही राहावा सध्या राईट नाव. आणि लिडरशिप तुमच्यासाठी आलेली आहे. सो जर हे इव्हिल गोष्टींवर तुम्हाला विक्ट्री मिळवायची जर असेल तर तुम्ही स्वतःवर कॉन्सन्ट्रेशन करा, स्वतःच्या ग्रोथवर कॉन्सन्ट्रेशन करा. स्वतःमध्ये ते फायर आणि पॅशन, जी तुम्ही एनर्जी घालताय ती तुमच्या ग्रोथसाठी करा, तुमच्या बॅलन्स्ड एनर्जीसाठी करा, रादर दॅन की तुम्ही दुसऱ्या लोकांवर कसं विक्ट्री, म्हणजे दुसऱ्या लोकांवर तुम्ही कसं कुरघोडी परत कराल किंवा काय परत रिव्हेंज घाल. ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःवर कसं बॅलन्स तुम्ही ठेवाल तुमचे इमोशन्स, आणि तुमची मेंटल अँड फिजिकल स्टेट तुम्ही कशी बॅलन्स ठेवाल, आणि तुम्ही तुमच्या ग्रोथबद्दल किती पॅशनेट असाल ह्याच्यासाठी तुम्हाला ट्राय करावं लागणार आहे. ओके, बिकॉज युनिव्हर्स रिव्हेंज त्यांचं त्यांचं बघून घेतील, कर्मा त्यांच्या आहेत. जर तुम्हाला असं वाटत आहे की माझ्यासोबत हे वाईट झालेलं आहे, लेट इट गो. ओके, फॉरगिव्ह करा, मी तर म्हणणार नाहीये, ऑफकोर्स ते इट्स अप टू यू. बट जर तुम्ही फॉरगिव्ह अँड फॉरगेट केला आणि बाउंड्री तुम्ही स्वतः आखून घेतली की दिस पर्सन बरोबर किंवा दिस सिच्युएशन बरोबर मला डील नाही करायचं, इथून पुढे मला त्रास होतो, या व्यक्तीने असं असं केलेलं आहे माझ्यासाठी, then boundary create kara. Okay, and let it go, and think about yourself more. Okay, if you like this reading, then let me know in comment section. आणि पार्ट 2 आणि पार्ट 3 साठी तुम्ही ते माझे व्हिडिओज बघून घ्या. ओके, बाय बाय, टेक केअर, सी यू नेक्स्ट टाइम.